नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण स्टँडर्ड 5 इयत्ता 5वी प्रॉब्लेम सेट 1 या विषयात चर्चा करणार आहोत. आता आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट ऑल द नंबर्स 1 to 20 युजिंग रोमन नंबर्स. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1मध्ये सांगितलेलं आहे की 1 ते 20 रोमन नंबर आपल्याला लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये आता मी ॲन्सर लिहून दिलेला आहे. पहिला 1 आपण रोमन नंबर इंग्रजी भाषेमध्ये आय याच्यासारखं लिहितो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे आपले नंबर आहेत रोमन नंबरमध्ये लिहिलेले आपण. तर या प्रकारे नंबर एकदम इझी आहेत. इंग्लिश लेटर बिग आय सारखा आपण लिहितो रोमन नंबर. तर आपण बघणार क्वेश्चन नंबर 2. आपल्याला रोमन नंबरमध्ये लिहिलेला आहे. मी क्वेश्चन आपला सिम्पलमध्ये करतो. रोमन नंबरमध्ये लिहिलं आहे, आपल्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहायचं आहे. इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहायचं आपल्याला. तर पहिला दिला आहे व्ही म्हणजे 5. नंतर सेकंड आहे व्ही आय आय म्हणजे 7. नंतर थर्ड आहे एक्स, एक्स म्हणजे आला 10. नंतर दिलेला आहे एक्स आय आय म्हणजे आला आपला 13. नंतर पाचवा दिलेला आहे एक्स आय व्ही म्हणजे आला आपला 14. नंतर 6मध्ये दिलेला आहे एक्स व्ही आय म्हणजे आला 16. नंतर 7वेमध्ये दिला आहे एक्स व्ही आय म्हणजे 18. आणि 8वेमध्ये दिला आहे आय एक्स म्हणजे 9. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. रोमन 2 इंटरनॅशनलमध्ये लिहायचं आपल्याला. एकदम सिम्पल इझी क्वेश्चन आहे, काही घाई करायची नाही. फक्त आपल्याला रोमन नंबर कसे आहेत ते फक्त बघून घ्यायचे आहेत. विद्यार्थ्यांच्या चुका फक्त हावाला नंबर आहे एक्स आय व्ही आय एक्स, याच्यामध्ये जास्त चुका होतात आपल्याला. कारण की आपण 4 असा लिहितो, 9 असा लिहितो आणि 5 असा लिहितो. या चुका आपल्याला टाळायच्यात. हे बरोबर नंबर आहेत, हे आपल्याला बघून घ्यायचं. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, मी या पेजवर सॉल्व करतो आहे. क्वेश्चन नंबर 3. आता आपल्याला इथं 3 दिला आहे, तर आपल्याला रोमन नंबरमध्ये लिहायचं आहे. तर लिहिताना 1 2 3 लाईन्स म्हणजे 3. आता इथं दिलं आहे व्ही म्हणजे 5 आणि 5वर 3 म्हणजे आपल्याला आला EIGHT 8. इथं दिलं आपल्याला 6 म्हणजे 5 आणि 5च्या वरती 1 व्ही आय. नंतर एक्स आय आय म्हणजे 10 आणि 2 म्हणजे आला TWELV 12. नंतर आहे आपल्याला 15 म्हणजे आपण एक्स आणि व्ही असा लिहितो आपण 15. नंतर एक्स आय एक्स म्हणजे आला आपला 19 NINTEEN. याच्यामध्ये एम्प्टी बॉक्स होते ते आपण इथं भरलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 4, राईट युजिंग रोमन न्युमेरल्स. आता इथं 9 दिला, 9 आपण लिहितो आय एक्स. नंतर दिला 2 लिहितो 2 लाईन. नंतर दिला 17 म्हणजे एक्स व्ही आय आय. नंतर दिला 4. नंतर दिला 11 एक्स आय. नंतर दिला 18 एक्स व्ही आय आय. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 5, इन गिवन टेबल बिलो इच नंबर इज रिटर्न इंटरनॅशनल आणि त्याच्या खाली दिला आहे रोमन न्युमेरिकल्स. इफ इट रिटर्न करेक्टली रोमन नंबर्स पुट राईट, आणि जर रॉंग दिला तर रॉंग करायचं.
आता इथं पहिला नंबर दिला 4 लिहिताना आपण लिहितो IV. इथं दिला रॉंग म्हणजे हा रॉंग आहे. तर 6 हा इथं बरोबर दिलेला आहे. नंतर इथं 8, इथं I पण आपण 8 लिहितो VII असा लिहितो आपण 8, हा रॉंग आहे. नंतर 16 XVI म्हणजे 16 हा राईट आहे. नंतर 15 लिहितो आपण XVI असा लिहितो म्हणजे हा रॉंग आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट झालेला आहे. आता फक्त काही LCDEM रोमन न्यूमरल्समध्ये कशासाठी यूज करतो, तर I आपण 1साठी करतो, V येतो 5साठी करतो, X 10साठी करतो, L 50साठी, C 100साठी, D 500साठी आणि M 1000साठी हे आपण यूज करतो. तर अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 1 डन झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.